नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। बघा मित्रांनो, तुमची इच्छा आहे का तुम्हाला 10वी-12वी नंतर डिप्लोमा करायचे म्हणजे अर्थात इंजिनिअरिंग या क्षेत्राकडे तुम्हाला वळायचे, पण तुम्हाला याबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती नाही। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे तुम्हाला गायडन्स करणार। तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पूर्ण माहिती तुम्हाला भेटणार आहे। त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला मित्रांनो आता सुरू करूया का डिप्लोमा म्हणजेच काय, का डिप्लोमामध्ये कोणकोणत्या फील्ड आहे, त्यानंतर त्याला लागणारे डॉक्युमेंट्स कोणते आणि कॉलेज कुठे कुठे अवेलेबल आहे। चला मित्रांनो आता आपल्याला बघायचं आहे का पॉलिटेक्निक्समध्ये म्हणजे डिप्लोमा कोर्सेसमध्ये कोणकोणते कोर्सेस अवेलेबल आहे, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे कोर्स कोणते ते आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये बघायचे। बघा मित्रांनो आता का सगळ्यात प्रथम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का याच्यामध्ये बघा सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल, या प्रकारचे जे कोर्स आहेत ते सगळ्यात महत्त्वाचे कोर्सेस मानलेले जाते। पण मित्रांनो आता लक्षात घ्या, याच्यामध्ये अजून काही कोर्सेस आहे मित्रांनो का त्यांचा अभ्यास करणे किंवा त्याच्यामध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर त्याची डिग्री कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला चांगले जॉब मिळू शकतात आणि चांगलं करिअर तुमचं सेटअप होऊ शकतं। तर चला मित्रांनो आता आपण एक एक डिटेलमध्ये आता बघणार आहे का कोणकोणते कोर्सेस आहे। बघा मित्रांनो सर्वप्रथम सिव्हिल इंजिनिअरिंग असतो। बघा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला बिल्डिंग्स वगैरे याच्या प्रकारचे जे कामं असतात त्याच्या प्रकारचं जे इंजिनिअरिंग कोर्सेस असतात त्याच्यामध्ये अवेलेबल असतं। त्यानंतर बघा मित्रांनो मेकॅनिकल इंजिनिअरिंग, आता मेकॅनिकल इंजिनिअरिंग वगैरे गाड्यांचे पार्ट्स वगैरे सगळं डिटेलमध्ये त्याच्यामध्ये असतं। त्यानंतर बघा मित्रांनो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, त्यानंतर केमिकल इंजिनिअरिंग। बघा मित्रांनो हे चार जे कोर्सेस आहेत सगळ्यात महत्त्वाचे कोर्सेस आहे, कारण मित्रांनो लक्षात घ्या बऱ्याच ठिकाणी आपण जर बघितलं तर केमिकल इंजिनिअरिंग हे काही मुलांना माहीतच नाही का नक्की केमिकल इंजिनिअरिंग म्हणजे काय। तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो, जर केमिकल इंजिनिअरिंगला तुम्ही जर डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं आणि जिथं जिथं कॉलेज अवेलेबल आहे तिथं जर तुम्ही ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला याचा खूप फायदा होऊ शकतो, कारण केमिकल क्षेत्रामध्ये जे असणारे जे इंजिनिअरिंग टाइप्स कोर्सेस आहे ते सर्व त्याच्यामध्ये अवेलेबल असतात मित्रांनो। मग तुम्ही जर केमिकल क्षेत्रामध्ये जर गेले तुम्हाला तर त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो। पुढे बघा मित्रांनो कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन, त्यानंतर बघा मित्रांनो का इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग, त्यानंतर ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग, फॅशन इंजिनिअरिंग। बघा मित्रांनो अशा प्रकारचे पूर्ण कोर्सेस आहे बघा। त्यानंतर पुढे बघा सॅरामिक इंजिनिअरिंग, आर्ट्स अँड ड्राफ्ट, त्यानंतर इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग। बघा मित्रांनो का अशा प्रकारचे जे कोर्सेस आहेत तुम्ही अजून ऐकलेलं नसेल, पण जर तुम्हाला याच्यामध्ये जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की याच्यामध्ये ॲडमिशन घ्या। त्यानंतर बघा मित्रांनो पुढे जर बघितलं, बघा मित्रांनो पुढे बघा तर एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग, मिनिंग इंजिनिअरिंग, बघा पुढे बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग। बघा मित्रांनो हे जे कोर्सेस आहे आजकाल हे कोर्सेस खूप चालतात आणि याच्यावरती जॉब तुम्हाला पटकन मिळतो। त्यानंतर किंवा तुम्ही स्वतःचं याच्यामध्ये करिअर देखील सेटअप करू शकता बघा मित्रांनो। त्यानंतर पुढे बघा टेक्सटाईल इंजिनिअरिंग, त्यानंतर एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग। बघा मित्रांनो अशा प्रकारची लिस्ट आहे का हे जे कोर्सेस अवेलेबल आहे का तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला जर इंजिनिअरिंग करायचं असेल तर तुम्ही याच्यापैकी जे फील्ड आहे फॅकल्टी आहे तुम्ही आरामात निवडू शकता। त्यानंतर बघा मित्रांनो आता याच्या जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी लागणारे जे डॉक्युमेंट्स आहे, मुख्य जे कागदपत्र आहे कुठले लागतात ते पण आता डिटेलमध्ये आपण बघणार आहे। त्यापूर्वी मित्रांनो जर तुम्हाला कोणाला अकोले संगमनेर या ठिकाणी ॲडमिशन घेऊ इच्छित असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। चांगले कॉलेजेस उपलब्ध आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला ॲडमिशन घेऊन दिलं जाईल। आता मित्रांनो आता आपल्याला बघायचं काय यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणकोणते। बघा मित्रांनो तुम्ही याच्यावरती 10वी नंतर तुम्हाला फर्स्ट इयरला ॲडमिशन भेटते। बघा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या का बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसेल, जर तुम्ही 10वीच्या बेसवरती म्हणजे 10च्या बेसवरती जर ॲडमिशन घेत असाल तर तुम्हाला फर्स्ट इयरला ॲडमिशन भेटणार मित्रांनो बघा। आणि जर तुम्ही 12वीच्या बेसवर घेत असाल म्हणजे काय 12वी सायन्स असेल, त्यानंतर मित्रांनो जर विचार जर केला आपण जर ITI असेल तर याच्या बेसवर तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्हाला सेकंड इयरला ॲडमिशन भेटू शकते। तर आता मित्रांनो बघायचं आहे का फर्स्ट इयरला जर ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला कुठले डॉक्युमेंट्स पाहिजे, कारण मित्रांनो एक एक डॉक्युमेंट्स खूप महत्त्वाचं आहे। पुढे बघा मित्रांनो आता प्रथम वर्ष म्हणजे फर्स्ट इयरसाठी कुठले लागणार, आणि मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही कुठल्याही फील्डपैकी कुठल्याही फॅकल्टीला जर ॲडमिशन घेतो तुम्ही लक्षात घ्या तर तुम्हाला हेच डॉक्युमेंट्स सेम असणार आहे। पुढे बघा आता म्हणजेच काय सध्याचा शाळा महाविद्यालय सोडल्याचा दाखला, तुम्ही आता जे 10वी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेत आहे म्हणजे तुम्हाला 10वीचा शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे। त्यानंतर बघा 8वी 9वीचे मूळ गुणपत्रक म्हणजेच काय 8वी 9वीचे जे तुमचं रिझल्ट असेल मार्कशीट ते पाहिजे। त्यानंतर 10वीचं
मार्कशीट पाहिजे। त्यानंतर मित्रांनो तुमची नॅशनॅलिटी सर्टिफिकेट तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे। त्यानंतर डोमोसाईल देखील असणं गरजेचं आहे मित्रांनो, या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत। त्यानंतर बघा, जर तुम्ही कास्टमध्ये येत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे बघा मित्रांनो, कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्यानंतर बघा पुढे बघा मित्रांनो, नॉन क्रिमिनलचा जो प्रमाणपत्र असतो, दाखला असतो, तो देखील तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे। त्यानंतर यामध्ये म्हणजे SC ST या वर्गाला लागत नाही, बरोबर आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, उत्पन्नाचा दाखला असणार, जो इन्कम सर्टिफिकेट असणार आहे तो असणं जवळ गरजेचं आहे। जर तुमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जर गॅप झाला असेल, म्हणजे गॅप पडला असेल 1-2 वर्ष किंवा एखाद वर्ष बाय चान्स म्हणजे तुमच्याकडून ॲडमिशन घेतलं नसेल तुम्ही, किंवा तुम्ही कुठल्याही प्रकारचा गॅप पडला असेल समजा, तर तुम्हाला एक स्टॅम्प पेपरवरती 100च्या स्टॅम्प पेपरवरती तहसीलदाराकडून, म्हणजे तहसीलदार तिकडनं तुम्हाला बॉन्ड पेपर बनवून आणावं लागतो का स्टॅम्प पेपर तुम्हाला लिहायला लागतं का कुठल्याही प्रकारचं ॲडमिशन घेतलेलं नव्हतं आणि 1 वर्ष मी घरीच होतो। तर मित्रांनो अशा प्रकारचं तो गॅप सर्टिफिकेट म्हटलं जातं त्याला, तो गॅप सर्टिफिकेट तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, राशन कार्डची झेरॉक्स वगैरे तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे। त्यानंतर बघा, एखादं बँक असणार आहे, म्हणजे तुम्हाला शिष्यवृत्तीसाठी स्कॉलरशिपसाठी लागणार आहे मित्रांनो, तर राष्ट्रीयकृत बँकेचं म्हणजे जसं की सेंट्रल बँक असणार आहे, SBI बँक असणार आहे, बरोबर आहे, अशा प्रकारचं। त्यानंतर मित्रांनो फोटो तुम्हाला कलर 3 फोटो लागणार आहेत, तर 3पेक्षा जास्त प्लस करून ठेवा, सोबत ठेवून ठेवा, कारण लागतात। त्यानंतर पालक व विद्यार्थी यांचे अँटी रॅगिंग बाबतचे प्रतिपत्र अनिवार्य, म्हणजेच काय, तुम्ही कुठल्या शाळेत कॉलेजमध्ये असताना म्हणजे ॲडमिशन घेताना तुम्ही कुठल्याही मुलासोबत कोणासोबत रॅगिंग वगैरे करणार नाही, यासोबतचं पत्र तुम्हाला कॉलेजवाले देतात, ते भरून घ्यावं लागतं। त्यानंतर बघा मित्रांनो, आता जर डायरेक्टली तुम्ही सेकंड इयरला ॲडमिशन घेत असाल, तर बरेच सेमच असतात मित्रांनो याचे डॉक्युमेंट्स, फक्त थोडक्यात फरक असतो, ते आता बघूया। तुम्हाला नॅशनॅलिटी सर्टिफिकेट लागणार आहे, बरोबर आहे। त्यानंतर 10वीचं गुणपत्रक म्हणजे तुमचा जो रिझल्ट तो लागणार आहे। 12वीचं तुम्हाला जो 12वी सायन्स घेतलं तुम्ही, बरोबर आहे, त्यामध्ये तुम्हाला जो 12वी सायन्सचा तुमचा जो असणार आहे रिझल्ट असणार आहे तो पाहिजे। त्यानंतर ITIवरती जर तुम्ही घेतला असेल तर ITIचे तुमचे जे रिझल्ट असतील ते तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे। त्यानंतर सध्या शाळा सोडल्याचा दाखला, म्हणजे जो शाळा सोडली असेल, म्हणजे 12वीचा असेल किंवा तुम्ही ITIचा असेल तर शाळा किंवा महाविद्यालयात शाळा सोडल्याचा दाखला। त्यानंतर जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट। त्यानंतर नॉन क्रिमिनलचा ओपन SC ST प्रवर्ग सोडून यांना लागतो। त्यानंतर बघा मित्रांनो, उत्पन्नाचा दाखला असणं गरजेचं आहे, कारण याच्यावरती स्कॉलरशिप भेटते। आता बघा पुन्हा एकदा स्टॅम्प पेपरवरती म्हणजे शैक्षणिक गॅप जो असतो तुमचा, त्याचं सर्टिफिकेट तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे। त्यानंतर बघा मित्रांनो पुढे रेशन कार्ड, त्यानंतर बँकेचं पासबुक, 3 कलर फोटो आणि पालक विद्यार्थी यांचं अँटी रॅगिंग, बघा सेमच आहे मित्रांनो, बघा या अशा प्रकारचे डॉक्युमेंट तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे। पुढे बघा मित्रांनो, का EBC सवलतीसाठी आवश्यक कागदपत्र, बघा आता मित्रांनो EBC साठी कुठकुठले डॉक्युमेंट्स लागतात बघा, उत्पन्नाचा दाखला 2016-17 तहसीलदाराचा, बघा त्यापासून सुरू होणारा म्हणजे पुढे बघा। त्यानंतर बघा सध्या शाळा सोडल्याचा दाखला, त्यानंतर 10वीचा जो रिझल्ट असेल तो पूर्ण, त्यानंतर नॅशनॅलिटी, नंतर कॅपद्वारा प्रवेश झाल्याचे प्रवेशपत्र, साक्षांगी प्रत, म्हणजे जर कॅप राऊंडद्वारे जर तुमचं ॲडमिशन झालं असेल तर त्याची जे तुमचं निवड झाली असेल त्याचं पूर्ण तुम्हाला एक प्रिंट लागणार आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट बनवून घ्यावं लागेल। त्यानंतर रेशन कार्ड, नंतर आधार कार्ड लागणार आहे। त्यानंतर बँक पासबुक आणि मागील वर्षी EBC सवलत मिळाल्या असल्यात किंवा नसल्यात त्याबाबतचे संस्था प्रमुखाचे पत्र, म्हणजे जर तुम्हाला EBC सवलत घेतली असेल किंवा नसेल त्याबाबतचे तुम्हाला पत्र द्यावं लागेल। त्यानंतर शैक्षणिक शुल्क भरल्याची पावती जी असेल ते तुम्हाला भरावं लागेल। तर मित्रांनो अशा प्रकारची माहिती होती आजच्या व्हिडिओमध्ये। जर तुम्ही डिप्लोमाला ॲडमिशन घेऊ इच्छिता तर कुठले कोर्स निवडायचे ती देखील माहिती आपण बघितली, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय ॲडमिशन घेताना डॉक्युमेंट्स कुठले लागतात हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज आपण बघितले। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करा। आणि मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो तुम्ही का आता 10वी नंतर आता 12वी सायन्सचे आपण मॅथ्सचे लेक्चर चालू करणार आहे मित्रांनो, आणि डिप्लोमा आणि मॅथ्सचे लेक्चर हे बऱ्याच वेळा सेम असतात। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो चॅनलवरती नवीन राहा आणि गरजू विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेअर करा। भेटूया विद्यार्थी मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये।